लोकशाही मराठी आयोजित पश्चिम महाराष्ट्र 2025 हा भव्य कार्यक्रम आज पार पडतोय। सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। अनेक मंत्री आणि मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींचा लोकशाही मराठीकडून सन्मान देखील करण्यात येईल। तर याच कार्यक्रमास्थळी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, कशी चालू आहे एकूणच ही तयारी? उत्सुकताशी गेल्या पोहोचलेली आहे आणि अवघ्या काही क्षणामध्ये आपल्या या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र संवाद हा आपण आज आयोजित केलेला आहे आणि आपण पाहतोय भव्य हे व्यासपीठ आहे। याच व्यासपीठावर आज अनेक मान्यवर आहेत, ते त्यांचं विजन आहेत ते मांडणार आहेत। तसंच पश्चिम महाराष्ट्रातले जे अनेक नामवंत व्यक्ती आहेत या व्यक्तींचा सुद्धा गौरव आज या लोकशाही मराठीच्या या संवाद कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत आणि तयारी आता पूर्णपणे झालेली आहे। आपण पाहतोय ही दृश्य की संपूर्णपणे आता आपला हा जो कार्यक्रमाचा हॉल आहे तो उपस्थितांनी सुद्धा भरून गेलेले आहेत। अनेक जे पुरस्कर्ते आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर आज थोड्याच वेळात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये या प्रमुख कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे आणि उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। हे सगळे विद्यार्थी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत आणि आज दिवसभर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्र लोकशाही संवाद हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून अनेक दिग्गज नेते आहेत, ते त्यांचं विजन सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणार आहेत। आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत, या ज्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेले आहेत। मित्रा, काय सांगशील, आज लोकशाहीचा हा कार्यक्रम होतोय, स्टुडंट म्हणून काय तुला अपेक्षित आहे, काय होणं अपेक्षा आहे पुण्यामध्ये? सर, आता पुणे जे आहे ते शिक्षणाचं माहेरघर आहे, ज्यामध्ये आता जर का शैक्षणिक गोष्टी समजल्या तर गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम केलंय। पण विचारायचं असं आहे की इंटर्नशिप बाबतीत सरकारने कोणते असे म्हणजे सुविधा उपलब्ध केले आहेत, काय आता त्यांनी निर्णय घेतात इंटर्नशिपसाठी? कारण आता कॉम्पिटिशन ही इंडस्ट्रीमध्ये तेवढंच वाढलेलं आहे, त्यामुळे तेच जॉबसाठी वगैरे काय असं म्हणजे अजून आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील हेच विचार आहे। काय पाहिजे, काय अपेक्षित आहे आणि पुण्यामध्ये काय नेमकं असं जाणवतंय की ते पूर्ण होणं महत्वाचं आहे? ॲज अ स्टुडंट आम्ही बाहेर गावून पुण्याला येतो शिक्षणासाठी। आम्हाला थोडंफार सरकारकडून एक्सपेक्टेड असतं की निदान राहण्याचं खाण्यापिण्याचं ते थोडं आम्हाला मदत करतील। मला असं विचारायचं आहे की सरकारकडून काय हेल्प मिळू शकते आम्हाला राहण्या करण्यासाठी, कारण की PG वगैरे खरंच खूप महाग पडतं आम्हाला। आणि हॉस्टेल वगैरे कसं असतं, हॉस्टेलचे काही नियम अटी असतात, त्या कधी कधी आम्हाला आउट ऑफ लिमिट जावं लागतं बिकॉज ऑफ वर्क किंवा कॉलेज। तर कसं असतं, ते नियम आम्हाला पाळता येत नाहीत आणि PG म्हटलं तर खूप महागात पडतं आणि PGचं जेवण वगैरे पण एक पॉइंट नंतर ते पचवता येत नाही किंवा आम्हाला हे होत नाही। तर सरकारकडून एक्सपेक्टेड आहे। अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत, पण ते विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना भेडसावत असतात आणि त्यामुळे सरकार दरबारी त्यांच्या या मागण्या आहेत। तुला काय वाटतं, आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून विद्यार्थी म्हणून काय तुला अपेक्षित आहे आणि पुण्यात वावरत असताना नेमकं काय जाणवतं? नमस्कार, माझं नाव ऋषिकेश किशोर उगले। एक विद्यार्थी म्हणून मला अगदीच अभिमान वाटतो की मी पुण्या अशा ठिकाणी शिकतो जे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे। तसंच आणि सरकारकडून एकच अपेक्षा, शिक्षणाची सर्व पद्धती अतिउत्तम आहे, सर्व शिक्षण पुण्यामध्ये शिक्षणाचा काही एक अडचण नाही, सर्व ठीक आहे। फक्त जे एक कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचा विद्यार्थी म्हणून बोलतो की सरकारने काही स्कीम्स अप्लाय केल्या पाहिजे जेणेकरून इंटर्नशिप असो किंवा जॉब्स असो आणि एक सीट्स जे राहतात की आता आपण बघतोय की यावेळेस MCA CET ला लास्ट इयर पेक्षा खूप इंटेक जास्त झाला, पण मग ज्या इन्स्टिट्यूट सीट्स आहे त्या कमी आहे, त्यामुळे परत मुलं मागे राहू राहिले, परत त्यांना वारंवार पेपर देत आहे। तर अपेक्षा एवढीच की सीट्स वाढले पाहिजे हीच सरकारकडे विनंती आहे। शिक्षणातल्या काही गोष्टी आहेत त्या सरकार दरबारी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांचा असणार आहे। सगळे हे विद्यार्थी आपण पाहतोय, वेगवेगळ्या महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, ते एकत्रित या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। ज्यांना ज्यांना आज आपण पुरस्कार देणार आहोत ते पुरस्कर्ते सुद्धा आता या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये या आपल्या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.